नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नियतीचा क्रूर आघात। दिंडोरीत स्नेहसंमेलनाहून परतताना इर्टिगा कार विहिरीत कोसळून दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी अंत। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे। आनंदाने एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटपून आपल्या घराकडे इर्टिगा कारने परतत असलेल्या दरगोडे कुटुंबावर काळाने अचानक झडप घातली। चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार थेट रस्त्या शेजारील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली। या भीषण आणि अंगावर काटा आणणाऱ्या अपघातात एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांचा पाण्यात बुडून अत्यंत करुण अंत झाला आहे। मृतांमध्ये 5 निष्पाप बालकांचा समावेश असल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दिंडोरी येथील शिवाजीनगर भागात असलेल्या एका मंगल कार्यालयात विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते। इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी अत्यंत उत्साहाने आले होते। कार्यक्रम सुरळीत संपल्यानंतर रात्रीच्या वेळी हे सर्वजण आपल्या इर्टिगा कारमधून परतीच्या प्रवासाला निघाले। मात्र मंगल कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावरच हा जीवघेणा प्रसंग घडला। चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले आणि गाडी थेट जवळच्या विहिरीत पडली। रात्रीची वेळ आणि विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे मदत कार्यात सुरुवातीला अनेक नैसर्गिक व तांत्रिक अडथळे निर्माण झाले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि नगरपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या साह्याने बुडालेली कार आणि 9 जणांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले। या अत्यंत वेदनादायी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांमध्ये लहान मुलांचा मोठा बळी गेला आहे। मृतांमध्ये 14 वर्षीय मुलगी माधुरी उर्फ श्रद्धा अनिल दरगोडे, वय वर्ष 13, श्रेयस अनिल दरगोडे, वय वर्ष 11, श्रावणी अनिल दरगोडे, वय वर्ष 11 आणि पुतणी समृद्धी राजेंद्र दरगोडे, वय वर्ष 7 या कोवळ्या जीवांचा समावेश आहे। कुटुंबातील मोठ्या व्यक्ती आणि ही लहान मुले अशी तब्बल 9 जण एकाच वेळी काळाच्या पडद्याआड गेल्याने इंदोरे गावावर दुःखाचे प्रचंड मोठे संकट कोसळले आहे। आनंदाच्या क्षणाचे रूपांतर क्षणार्धात अशा महाभयंकर शोकांतिकेत झाल्याने संपूर्ण परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमातून परतताना रात्रीच्या वेळी प्रवासात वाहन चालवताना चालकाने अधिक सतर्क आणि सावध राहणे अत्यंत आवश्यक असते। रस्त्यांवरील अपुरे प्रकाशमान आणि धोकादायक उघड्या विहिरी अशा ठिकाणी प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना, कठडे किंवा सूचना फलक तातडीने लावणे गरजेचे आहे। नागरिकांनीही रात्रीच्या प्रवासात वेगावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यात असे निष्पाप जीवांचे बळी जाणारे दुर्दैवी अपघात नक्कीच टाळता येतील। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विजय गायकर, नाशिक।